कुलदीप सेंगर आठवतो का? कुलदीप सेंगर अख्खा देश बंद पडला होता. उन्नाव इथे जे रेप प्रकरण झालं, 17 वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिला ठार करायचा प्रयत्न झाला. अख्ख्या देशात सगळीकडे कॅन्डल मार्च निघाले. माजी आमदार कुलदीप सेंगर त्याची काल जामिनावर सुटका झाली आहे. हा तोच कुलदीप सेंगर आहे की ज्या कुलदीप सेंगरनं 17 वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचे वडील ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायकरता गेले त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाच नाही, उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. आणि तिचे वडील जेव्हा पोलीस स्टेशन मधून बाहेर आले त्यावेळी एका गाडीनं धडक दिली, त्यांची हत्या केली गेली. आणि त्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आणि त्यानंतर त्या मुलीच्या काका आणि काकूंनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला. म्हणून एका गाडीने त्यांच्या गाडीला धडक मारली, त्यांच्या दोघांचीही हत्या झाली आणि ती पीडिता, तिचा वकील हे दोघही गंभीर जखमी झाले. एवढं सगळं झाल्यानंतर त्या कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आणि ती जन्मठेप तर पूर्ण झालीच नाही. परवा त्याची जामिनावर पुन्हा पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. आम्ही म्हणतो या देशात न्याय मिळतोय, न्याय नाही फक्त निकाल दिला जातोय, न्याय दिला जात नाही. आता अनेक जण म्हणतील की नाही कायदे कमी पडतायत, संविधानात बदल केला पाहिजे, घटनेत बदल केला पाहिजे. मी म्हणतो नाही. याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य पुरेसं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं होतं की तुम्ही लिहिलेलं संविधान कसं आहे, त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी लिहिलेलं संविधान, मी लिहिलेले कायदे हे तोपर्यंतच चांगले आहेत जोपर्यंत त्याचा वापर करणारे लोक चांगले आहेत. आणि ज्या वेळी हे त्यावेळी हे कायदे वाईटच ठरतील ज्यावेळी त्यांचा वापर करणारे लोक वाईट असतील. या प्रकरणामध्ये हीच गोष्ट समोर येते. बघत राहूया. आपण डोंगराळ्याकरता न्याय मागतोय, वेगवेगळ्या गोष्टींकरता न्याय मागतोय, पण इथं बलात्कार्यांना जर बाहेर सोडलं जात असेल तर न्याय मिळतोय कुठं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे.